गुड मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 6 आणि माझी आंघोळ वगैरे झाली. म्हणजे मी उठते 5 वाजता. 5 वाजता उठल्यावरती व्यायाम वगैरे करते आणि नंतर आंघोळीला जाते. 6 वाजता किचनमध्ये येत असते आणि हे माझं डेली रुटीन आहे बरं का. देवाच्या पाय पडते आणि स्वयंपाकाला सुरुवात करते. आता तुम्हाला वाटेल अशी कशी पूजा केली, तर पूजा वगैरे नाही केली मी, फक्त देवाला नमस्कार केला आहे. सकाळची पूजा आहे ना, ही सासूबाईकडं असते, कारण की देवाला आंघोळ वगैरे घालणं आणि त्यांचं आसन वगैरे चेंज करणं हे सासूबाईकडे हे काम, कारण की माझ्याकडून सकाळी होत नाही, मला डब्बा वगैरे करावा लागतो ना, त्याच्यामुळे पूजा करायची म्हटलं तर 1-1.5 तास लागतोच पूजा करायला. संध्याकाळची पूजा मी करते, कारण की संध्याकाळी जास्त घाई पण राहत नाही. हे कांदे इतके तिखट आहे ना, खूप तिखट लागते माझ्या डोळ्यांना. मी सगळं कट करू शकते, पण हे कांदे म्हणलं ना, मला लई जीवार येतं कांदे कट करायचं. सकाळी सकाळी रडवलं आहे मला या कांद्यांनी आणि मी थोडंसं पाणी लावते डोळ्याला. कांदा कट केल्यावरती थोडंसं पाणी लावलं ना, मग थंड वाटतं, नाहीतर खूप आग होते अशी डोळ्याची. आता डब्याला टोमॅटोची चटणी करणार आहे. चला तुमच्यासोबत पण शेअर करते मी. आणि खूप छान लागते बरं का ही चटणी खायला. एकदा ट्राय करून बघत जा माझ्या पद्धतीनं. तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी. तेल गरम झालं, त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आणि 4 कांदे टाकले मी मीडियम साईजचे आणि छान असा कांदा परतून घेतला बघा. 4च टोमॅटो पण कट केले आणि कांदा तेवढा टाकला ना, तेवढी टोमॅटोची चटणी छान लागते खायला. याच्यामध्ये मी काही जास्त मसाले यूज करणार नाही आहे चटणीमध्ये. 1 छोटा चमचा हळद टाकली आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकलं आहे मी आणि 1च चमचा धनिया पावडर टाकलं आहे आणि चवीनुसार मीठ. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ टाकल्यावरती या चटणीला पाणी सुटतं, तर हे पूर्ण पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे. अशी पण चटणी आपण खाऊ शकतो, पण मी आहे ना डब्याला देणार आहे, त्याच्यामुळं पूर्ण पाणी आटून घेणार आहे. तुमच्याकडं कोथिंबीर असेल तर बारीक कट करून टाका, थोडीशी जास्त टाका. माझ्याकडं कोथिंबीर नाही आहे म्हणून मी काही टाकली नाही. आणि 2 चमचे शेंगदाण्याचा कूट. रेडी झाली चटणी. चला तर भेटूया एक अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.